नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा समरच्या ऑफिसमध्ये आता क्लायंटबरोबर मीटिंग सुरू असते, काहीतरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असताना बँकेचे मेसेज आता त्याला पडत आहे. त्याचा आवाज असतो आणि आता आवाज सारखा होतो आणि त्यांना डिस्टर्ब होत असतो. आता तो डिस्कस करत असतो, मीटिंग सुरू असते, तर आता सारखे मेसेज पडतात. कारण इकडे आता ही मंदा शॉपिंग करत असते आणि प्रत्येक वेळेस आता ते क्रेडिट कार्ड वापरून पैसे काढत असते आणि पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. प्रत्येक वस्तूचे ती पैसे वगैरे देत असते म्हणून सारखे आता समरला मेसेज पडत असतात. आनंद म्हणतो की समर, एक काम कर, जर महत्त्वाचे मेसेज असतील तर तू म्हणजे बघून घे, बोलून घे आणि काहीतरी महत्त्वाचेच असतील. त्यावरती समर म्हणतो की नाही रे, बँकेचे मेसेज आहे आणि आजकाल मात्र आता सिस्टीम त्यांची इतकी डाऊन झालेली आहे. 2 दिवसानंतर मेसेज पडतात, त्यामुळे लक्ष द्यायला नको, आपण आता मीटिंगवरच फोकस करूयात असं म्हणतो. तेवढ्यात आता परत मेसेज पडतो, पैसे आता तिकडे ट्रान्सफर झाल्याचं आणि आपल्या टीमवरती काहीतरी डिटेल हवं असेल तर आता लगेच आनंद तुम्हाला त्याबद्दल सांगेल असं तो म्हणत असताना पुन्हा मेसेज पडतो. आणि तेवढ्यात मात्र आता समर फोन घेतो आणि तो फोन आता तो स्विच ऑफ करतो आणि परत आपल्या मीटिंगवर लक्ष देतो. असं करता करता मात्र त्यांची मीटिंग संपते. त्यानंतर इकडे आता बाबा प्रत्येक गोष्टीचा मंदाचा विचार करत असतात, आजकाल मंदाचं वागणं त्याबद्दल, म्हणून त्यांना आता डाऊट येतो. कारण प्रत्येक गोष्ट ती आठवतात, फ्रीज घेऊन आली, इतकी शॉपिंग करून घेऊन आली आणि वागणं जरा बदललं आहे. म्हणून या सगळ्याचा विचार करून ते नंदूला फोन करतात. आनंदी फोन उचलते आणि बोला ना बाबा. तर बाबा म्हणतात की अगं नंदू, अगं एवढ्यात मंदा तुझ्याकडे आली होती का असं विचारतात. तर स्वानंदी म्हणते की हो ना, अहो बाबा, चोरांचा प्रकार घडला होता ना, तर तेव्हा ती आली होती आणि तिने तुम्हाला सांगितलं असेल ना. तर बाबा म्हणतात की हो हो, आणि ती बरी आहे का आता असं विचारते. तर बाबा म्हणतात की अगं तिला कसली धाड भरलेली आहे, ती तर उत्तम आहे. आणि बाबा तिला म्हणतात की तू तिला काही पैसे दिलेले आहेत का. तर असं लगेच स्वानंदी म्हणते की हो ना बाबा, कारण त्या दिवशी तिची अवस्था ही खूप बिकट होती आणि तिला चोरांनी लुटलं होतं, म्हणून दिले मी काही पैसे. तेवढं बाबा म्हणतात की अगं तुला माहिती आहे का ती कशी आहे, या अगोदर सुद्धा ती तुझ्या सासरी आली होती आणि कशी वागली होती तुला तर माहितीच आहे. तिने किती त्रास तुला दिलेला होता आणि तरी सुद्धा मात्र तू आज तिला पुन्हा पैसे दिलेत का. तुला तर माहितीच आहे की ती कशी आहे, कशाला हे सर्व तू तिच्या म्हणजे नादी लागते, कशाला तिला पैसे दिले. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो बाबा, थोडेसेच पैसे दिलेले आहे. तेव्हा लगेच बाबा म्हणतात की अगं तू तिला पैसे थोडेसे दिले, परंतु ती शेपारली आहे, अगदी मनाला येईल तशी शॉपिंग करते, अगदी काय काय तिने खरेदी केलेलं आहे तुला काय माहिती, आल्यापासून फक्त शॉपिंग आणि शॉपिंगच सुरू आहे. गॉगल काय, डोक्याला काय 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 शॉपिंग करते ती, काय सांगायचं तुला, इतक्या महागड्या वस्तू ती खरेदी करते आणि आज मात्र तिने हद्दच पार केलेली आहे. अगं चक्क इतका मोठा तीच खरेदी करून तिने घरी आणला. हे ऐकून मात्र आता नंदूला धक्का बसतो. नंदू म्हणते की काय बोलते, फ्रीज. बाबा म्हणतात की हो अगं, फ्रीज खरेदी केला तिने. आणि स्वानंदीला धक्काच बसलेला असतो. स्वानंदी परत म्हणते की बाबा, अहो मी तिला थोडेसेच पैसे दिले होते, इतके पैसे नव्हते दिले आणि फक्त 4-5 हजार रुपये असतील. तेव्हा लगेच आता बाबा म्हणतात की अगं मग इतके पैसे तिच्याकडे आलेत कुठून, इतके फ्रीज घेण्यापासून म्हणजे तिने इतकी शॉपिंग केली, मग आलेत कुठून तिच्याकडे इतके पैसे. असं मात्र बाबा सुद्धा आता शॉकच झालेले आहेत. नंदू, मी तुला सांगतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. भिसीच्या पैशातून मात्र आता इतकं फ्रीज वगैरे ती नाही आणू शकत, नक्की काहीतरी आहे. मला एक कळत नाही की तिने दुसरीकडून पैसे घेतले का की किंवा कुणाकडून कर्ज वगैरे घेतलेलं आहे. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की नाही हो बाबा, एवढं धाडस ती नाही करणार आणि मुळात म्हणजे कर्ज घेणं खूप कठीण आहे, तिला कर्जच नाही मिळणार. पर्सनल लोन आता नाही मिळत, कारण सिस्टीम खूप म्हणजे कडक झालेली आहे. त्यामुळे रोहन किंवा तुमची मदत तिला घ्यावी लागली असते. आणि हे बघा बाबा, तुम्ही खरंच इतकं ओव्हर थिंकिंग करू नका, तुम्हाला एकतर आणखीन टेन्शन येईल. त्यावरती बाबा म्हणतात की अगं तिचं रोजचं हे वागणं बघून मला आणखीन टेन्शन येतच आहे. अगं पैशाला हापापली बाई आहे ती आणि तिच्या पुढे असा रोज खजाना जरी उभा करून ठेवला तरी सुद्धा मात्र तिला काही घेणं देणं नाही आणि भलताच तिने दुसरा काही उद्योग करून ठेवायला नको. त्यावरती स्वानंदी बाबांना समजावते की नाही, हे बघा आई मात्र असं काही करणार नाही, तुम्ही भलतंच बाबा टेन्शन घेऊ नका, त्याचा तुम्हाला त्रास होईल. तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ नंदू, तिने जर कपडे वगैरे घेतले असते तर मला दुसरा त्रास झालाच नसता, परंतु चक्क महागडं फ्रीज ती घेऊन आली. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की अहो हे बघा, मुळात ती घरासाठी करते आणि खरंच घरासाठीच करत आहे ती. बाबा कधीतरी तिचं कौतुक वगैरे सुद्धा करत जा, म्हणजे तिला बरं वाटेल. आणि हे बघा तुम्ही प्रयत्न करा तिला चांगलं ठेवण्याचं. आणि बाबा हे बघा प्लीज शांत राहा. त्यावरती आता लगेच बाबा म्हणतात की ठीक आहे, मी नक्कीच प्रयत्न करेल. त्यानंतर स्वानंदी बाबांना समजावते की मी शांत राहा मस्त आणि स्वतःची काळजी सुद्धा घ्या आणि ठेवते आता मी फोन, म्हणून स्वानंदी फोन कट करते.
आता इकडे सुष्मिता मात्र ही मलिकाचे पाय चेपत असते आणि मलिका डोळे मिटून आता जे घडलेला प्रकार आहे ती कशी पडली आणि कसं काय झालं हे सगळं तिला आठवत होतं. स्वानंदी नंतर काय म्हटली ते सगळ्याचा ती विचार करत असते. परंतु आता जोरात सुष्मिता जेव्हा पाय दाबते तेव्हा मात्र आता ही मलिका जोरात किंचाळते. सुष्मिता विचारते की काय झालं आणि आता मलिका लगेच सुष्मिताला रागवते आणि म्हणते की काय गरज होती ग, मी जेव्हा म्हणले की स्वानंदीने मला पाडलं मग तेव्हा तुला मध्ये बोलण्याची काय गरज होती की मी स्वतः पडले म्हणून. तेव्हा सुष्मिता म्हणते की अहो मी खरंच बोलले, म्हणजे तुम्हाला ताईने पाडलेच नाही, तुम्ही स्वतःहून पडलात. आता मलिका लगेच रागवून म्हणते की हो ना, हल्ली मात्र तुझ्या ताईचा तुला खूपच पुळका येतोय, खरंच मान आहे तुझी ताई, अगदी देवाचंच रूप आहे हो की नाही. तुला तर आजकाल मात्र तुझ्या ताईचं खूपच प्रेम उतू चाललेलं आहे. जा जा तिच्याकडे जा, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो, तुला सपोर्ट करतो, तुझी साथ देतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी बाजू घेतो आणि तरी सुद्धा तुला आमचं काहीच नाही. मग जा तू तिच्याकडेच जा, आमचा विचार करू नकोस. तेव्हा तर सुष्मिता म्हणते की मला माफ करा, मी परत नाही असं बोलणार, चुकून बोलून गेले म्हणून स्वतःचे कान पकडून माफी मागते. मलिका आता तिला म्हणते की जा पाणी घेऊन ये. तर मग सुष्मिता पाणी आणायला जाते आणि तेवढ्यात मात्र आता अंशुमन म्हणतो की थांब मी पाय चपतो. तर आता ही मलिका त्याच्यावर सुद्धा चिडते, मूर्ख कुठला, एक काम तुला सांगितलेलं नीट धड करता येत नाही. मी तुला सांगितलं होतं की विषारी साप घेऊन यायला, परंतु साहेब मात्र बिनविषारी साप घेऊन आले. काय झालं तर आज मात्र त्या स्वानंदीमुळे मी सगळ्यांच्या तोंडावर पडले. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, नाही या स्वानंदीला मी सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडलं तर मात्र मी नावाची मलिका नाही, लक्षात ठेव. त्यानंतर इकडे आदिला रोहनला म्हणते की अजूनपर्यंत आई आले नाही का, कुठे गेलेले आहेत. रोहन म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही. तर बाबा म्हणतात की जाऊन द्या, कशाला तिची वाट बघायची आहे, आपण आपलं करूयात आणि नको टेन्शन. म्हणून आता रोहन म्हणतो की चल आपण मस्त खिचडी बनवूयात. दोघंही खिचडी बनवायला निघणार आणि तेवढ्यात मंदा दाराशी येते आणि कुणाला तरी घेऊनच आलेली असते या करत. तेव्हा आता सगळेजण मंदाकडे बघतात. मंदा मात्र आता बिन बॅग अशी बसण्यासाठी खुर्ची घेऊन आलेली असते, खूप काही शॉपिंग घेऊन आलेली असते आणि त्या माणसाला तिथे ठेवायला सांगते आणि म्हणते की पडणार तर नाही ना. त्यावर बसते आणि खूपच छान वाटतं म्हणून हसत असते. तेव्हा रोहन आणि आता अधिरा यांना मात्र खूपच हसू येत असतं. बाबा रागाने म्हणतात की काय झालं मंदा, अगं हे काय वागणं तुझं, नक्की तुझं हे काय सुरू आहे. तेवढ्यात आता मंदा म्हणते की कुठे काय, मी मात्र आता बसण्यासाठी मस्त ही खुर्ची घेऊन आले बॅग सारखी. आणि जो माणूस आता ते घेऊन आलेला आहे तर त्याला म्हणते की जा, मी तुमच्या मालकाला सांगितलेलं आहे पैसे ऑनलाईन होतील. तेव्हा तो निघून जातो आणि त्यानंतर मात्र आता बाबा तिला विचारते की हे कशाला आणलंस. तेव्हा मंदा म्हणते की अहो असं काय मी वापरायला आणलं, माझ्या पाठीला थोडासा त्रास आहे म्हणून आणलेला आहे आणि असं बसलं तर खूप छान वाटतं म्हणूनच मी माझ्यासाठी घेतलेलं आहे. कुठे काय बिघडलं तर बाबा म्हणतात की अगं मग पाठ दुखते तर डॉक्टरांकडे जायचं, औषध पाणी वगैरे करायचं आणि आता ही इतकी खर्च कशाला करायचेत आणि आजकाल मात्र तू इतक्या महागड्या वस्तू घरी घेऊन येते, परंतु मुळात म्हणजे तुझ्याकडे इतका पैसा आला तरी कुठून. मंदा म्हणते की हे बघा, अहो बँकेमध्ये दरोडे टाकले, खुश आणि बघा चेहऱ्यावर कशी लाली आलेली आहे. आणि मंदाची आता पुन्हा बडबड सुरू होते, नेहमी मलाच बोलत असतात, यांना मात्र स्वतःसाठी काही करायचं नसतं, माझ्यासाठी सुद्धा काही करायचं नसतं आणि मी घेऊन आले म्हणून आता माझ्यावर बोलतात, रागवतात. आयुष्यभर मरत राहिले, आयुष्यभर अशीच यांच्या मागे पळत राहिली, स्वतःचा कधीही विचार केला नाही आणि आज मात्र मलाच बोलतात. आणि तेवढ्यात तिच्या हातातून आता एक बॅग खाली पडते आणि त्या बॅगमधून सोन्याची काहीतरी वस्तू असते तर तो बॉक्स खाली पडतो आणि बाबा मात्र तो बॉक्स उचकतात आणि लगेच उघडून बघतात तर त्यामध्ये अंगठी असते सोन्याची. बाबा आता मंदाकडे बघत असतात, मंदाची बोलती बंद होते, ती मात्र पाहतच असते. त्यानंतर आता इकडे स्वानंदी अजूनपर्यंत ऑफिसमध्ये आहे, परंतु राजवाड्यांचा सकाळपासून एकही कॉल आलेला नाही. थांबा आता मीच करून बघते म्हणून ती आता फोन करते आणि तेवढ्यात मात्र आता ती फोन करते परंतु समोर कामामध्ये असतो, तो काही फोन उचलत नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघा, आता मी व्हॉइस नोट पाठवते आणि मला असं वाटलं की सहज तुम्ही कामामध्ये आहात, म्हणजे मला काही म्हणजे वाटलंच नाही आणि माझं काम झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणजे इकडे बोलवते, ओके बाय, लव्ह यू, असं काहीतरी ती व्हॉइस नोट पाठवून देते. आणि जरा जास्त झालं का, परत पाठवू का असं विचार करत असते, पण नको जरा आतीच झालेले आहे त्यामुळे आता नको, बाद झालं, राहून दे, फोन करतील असं ठरवते. समोरच्या फोनची वाट बघत असते. त्यानंतर बाबा इकडे ती अंगठी हातात घेतात आणि विचारतात की हे कुठून आलं, कुणाचं आहे ते. मंदा मी तुला काय विचारतो, कुठून आलं ते म्हणून बाबा खूप जोरात ओरडतात. तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की ते चोरलं मी, माझं आहे.
बाबा म्हणतात की पण का? तर लगेच मंदा म्हणते की चोरांनी माझं सोनं लुटलं, मग मला सोनं वगैरे काही पाहिजे की नाही, आणि तुम्ही तर मला सोनं वगैरे काही देणार नाही. आणि रोहन अधिरा या दोघांना म्हणते तुम्ही सुद्धा मला काही देणार नाहीत, त्यामुळे मला स्वतःलाच घ्यावं लागणार, म्हणून मी माझ्यासाठी घेतलं, त्यात काय इतकं बिघडलं? तेव्हा बाबा म्हणतात की अगं किती महागडा दागिना आहे, कळतं का तुला? तेव्हा लगेच मंदा म्हणते की हो महागडा आहे कळतं मला, पण माझ्यासाठीच घेतलेला आहे. बाबा म्हणतात की कळतं का तुला? तू जणू असं शॉपिंगचं सपाटा लावलेला आहे की जशी तुला एखादी लॉटरीच लागलेली आहे असं काहीतरी. तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की कुठे इतकं बिघडलं, आश्चर्य झाल्यासारखं. आता बाबा म्हणतात की अगं मुळीच मला आश्चर्य नाही वाटत, परंतु मला प्रश्न पडलेला आहे हे सगळं करण्यासाठी तू पैसे आणते तरी कुठून? तेव्हा आता रोहन म्हणतो की 1 मिनिट आई, तू कधी मध्ये ते लॉटरीचं तिकीट विकत घेत असते, मग खरंच तुला लॉटरी वगैरे लागलेली आहे का? तेव्हा मंदा म्हणते की तुला वाटेल ते समजायचं आहे ते समज. तेव्हा बाबा रागवतात. बाबा म्हणतात की नीट उत्तर दे, आणि आता मात्र मी उत्तर नाही देणार असे बोलून तोरेतच मंदा आत जाते. अजिरा म्हणते की बघितलंस का, सिरियसली आतापर्यंत मी आईनं कधी असं उत्तर देताना पाहिले नव्हतं. स्वतः मात्र कायम भांडण उकरून काढायच्यात, पण आज मात्र भांडण गुंडाळून आतमध्ये निघून गेल्यात. रोहन म्हणतो की मला तर खरंच खूप विचित्र वाटतं. तर लगेच आता आदिरा म्हणते की अरे तुला आठवतं का, मी सुद्धा अशी शॉपिंग वगैरे करत होते, आता मी शॉपिंग वगैरे नाही करत, परंतु आईची मात्र जाम मजा सुरू आहे. तेव्हा आता बाबा हे रोहनला म्हणतात की मुळात म्हणजे आता मला हे मंदाचं वागणं आहे ना तेच पटत नाही, नक्की तिचं काय सुरू आहे? त्यावरती आता रोहन म्हणतो की बाबा तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका, मुळात ती खुश आहे ना, मग जाऊन द्या, आपल्याला काय फरक पडतो? खिचडीचं बघतो म्हणून तो आता आतमध्ये जातो, परंतु बाबा विचारत करतात की इतकी काही ही गोष्ट भयंकर आहे, हलक्यात घेऊन नाही चालणार, नक्की तिच्याकडे हे पैसे आलेत कुठून हे शोधावंच लागल, म्हणून बाबा असे ठरवतात. नंतर आनंद आणि समर आता ऑफिसमध्ये इतक्या कामामध्ये म्हणजे बिझी आहेत, त्यांना खूप काही काम वाढलेलं असतं, प्रत्येक गोष्टीचा हिशोब वगैरे करून प्रत्येक गोष्टीचं ते टॅली वगैरे करत असतात, प्रत्येक फाईल वगैरे चेक करत आहेत. आणि आता समर म्हणतो की अरे आपल्याला खूपच लोड येतोय, खूपच काम वाढलेलं आहे सध्या. तर आनंद म्हणतो की थोडासा तू ब्रेक घे, म्हणजे तुला बरं वाटेल. समर म्हणतो की ठीक आहे मी काही वेळ ब्रेक घेतो. आनंद म्हणतो की मी तुझ्यासाठी चहा वगैरे पाठवू का? समर म्हणतो की नको. तर आनंद म्हणतो की ठीक आहे तू ब्रेक घे, मी आलो. त्यानंतर आता समर आपला फोन बघतो, तर सोनंदीचे फोन येऊन गेलेले आहे त्याला कळतं. तेव्हा तो लगेच म्हणतो की फोन करतो, आणि सोनंदी मॅडम तुम्ही फोन केला होता का असं विचारतो का? तेव्हा सोनंदी म्हणते की हो हो केला होता. तर सोनंदी म्हणते की हो ना, आणि आपलं ठरलेलं आहे कितीही आपण दोघं एकमेकांच्या कामामध्ये मग्न असलो पण तरी सुद्धा एकमेकांना फोन करायचं विसरायचं नाही. तेव्हा समर म्हणतो की अहो ठीक आहे, परंतु खूपच काम वाढलं होतं. सोनंदी विचारते की काय झालं, म्हणजे लोड जास्त आहे का? समर म्हणतो की हो कामाचा व्यापच खूप वाढला होता. समर म्हणतो की लवकरात लवकर तुम्ही सुद्धा तुमचं काम आवरा, आणि लवकरच लवकर आता घरी पोहोचू, घरीच भेटू, आणि बाय असं म्हणून तो आता फोन ठेवतो. फोन कट करतो. तर सोनंदी विचार करते की काय झालं यांना, हे नेहमीसारखे का बोलत नसतील, यांना खूपच जास्त ट्रेस असेल का, नक्की मी काय करू असं ती विचार करत असते, आणि नक्की काय झालेलं आहे ते सुद्धा काही कळेना, म्हणून सोनंदी विचारत पडते. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.